उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावर सध्या आहेत। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन झालेलं आहे। आता युतीचा श्री गणेशा होतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे बंधू एकत्र राहत आहेत का हे पाहणंही महत्त्वाचं आहे। मागच्या अनेक दिवसांपासून ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येतानाचं चित्र आपण अनेकदा पाहिलेलं आहे। मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील कटुता कमी होताना दिसली। त्यानंतर आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे शिवतीर्थावर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल झाले। यापूर्वी 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते। गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन झालेलं आपण बघतोय। सध्याची ही दोन महत्त्वाची दृश्य, गणपती बाप्पाचं ज्यावेळी ठाकरे कुटुंबियांनी दर्शन घेतलं उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब त्यावेळीचे दृश्य। आता आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा ठाकरे एकत्र लढतील अशी शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मनोमिलन महत्त्वाचं आहे। शिवतीर्थावरील आजच्या भेटीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही चर्चा होणार का याकडे आता नजरा आहेत। प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून तपशील घेऊया। श्रेयस, आता उद्धव ठाकरे सहकुटुंब हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत, अर्थात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत, आणि काय नेमके आणखी तपशील आहेत? 1.5 तासाची ही भेट होती। 1.5 तास उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवसैनिक होते। त्यांनी खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो तर जेव्हा ते इकडे आले तेव्हा 22 वर्षांचा जो खरा 22 वर्षांनंतरचा जो माहोल होता तोच पाहायला मिळाला। भावनिक क्षण होता संपूर्ण राज ठाकरेंच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबासाठी आपण म्हणू शकतो, आणि तो क्षण पाहायला मिळाला। त्यांनी दर्शन गणपतीचं घेतलंय आणि आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि परिवार आता पुढे गणपती दर्शन निघणार आहेत। ते लालबागला जायच्या शक्यतेमध्ये, तर लालबागला उद्धव ठाकरे हे दर्शन घ्यायला जाणार गणपतीचं। मात्र आपण बघू शकतो तर 1.5 तास, तब्बल 1.5 तास उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर होते। बहुधा पहिल्यांदा शिवतीर्थ हे निवासस्थान राज ठाकरेंचं झालं तेव्हा बहुधा पहिल्यांदा आज उद्धव ठाकरे यांनी इकडे हजेरी लावलेली आहे। त्यासोबत आपण बघू शकतो तर 22 वर्षापूर्वी कृष्णकुंज जे निवासस्थान होतं जे बाजूलाच आहे तिथं ते आले होते। मात्र आता इथे आल्यानंतर आता पुढची रणनीती असणार तरी काय, म्हणजे एकंदर बघितलं गेलं तर राजकीय दृष्ट्या जरी विचार नाही करू शकलो तरी भावनिक क्षण हा ठाकरे कुटुंबासाठी आणि तो आनंदाचा क्षण ठाकरे कुटुंबासाठी तर आहेच। त्यामुळे कुठे ना कुठे चंदूमामा वैद्य असतील, ठाकरे कुटुंब असतील, राज ठाकरे यांच्या मातोश्री असतील, ह्या सगळ्या लोकांच्या डोळ्यात आज सकाळपासूनच तो आनंद दिसत होता। कारण उद्धव ठाकरे तब्बल 22 वर्षांनी आणि पहिल्यांदा शिवतीर्थ या निवासस्थानी आलेले आहेत। मनसाध्यक्ष राज ठाकरेंसोबत त्यांनी स्नेहभोजन सुद्धा केलेलं आहे असं कळलेलं आहे। एकंदर पाहिलं गेलं तर ठाकरे बंधूंचं एकत्र येणं गणपतीच्या आगमनाच्या दिवशी कुठे ना कुठे अनेक दृष्टिकोन एक वेगळ्या राजकारणाला मिळतोय काय आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। याच गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी कुठलीही राजकीय दृष्ट्या चर्चा झाली नाहीये अशी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आहे। आज आपण बघितलं गेलं तर मनसेकडून खऱ्या अर्थानं नितीन सरदेसाई असतील आणि बाळानगर असतील हे दोघंच आत होते। बाकी शिवसेनेकडून महेश सावंत इकडचे स्थानिक आमदार आहेत ते सुद्धा आत होते। त्यामुळे कुठे ना कुठे राजकीय दृष्ट्या चर्चा झाली नाही असं म्हणता येतोय। मात्र सतत असे एकत्र येण्यानी दृष्टिकोन जो राजकारणाचा आहे तो एक वेगळा मिळताना दिसतोय। एकत्र पाहिलं गेलं तर आपण आज प्रेक्षकांना जी अगदी श्रेयस, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। प्रेक्षकांना आपण ही दृश्य सध्या दाखवतोय। 3 महत्त्वाची दृश्य बघतोय आपण। 5 जुलैला ठाकरे बंधू पहिल्यांदा आपल्याला एकत्र व्यासपीठावर पाहायला मिळाले। मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही बंधू एकत्र आले, विजयी मेळावा त्याचा झाला। दुसरी दृश्य आहेत 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मातोश्रीवर गेले होते राज ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, तेव्हाची दृश्य। आणि तिसरी दृश्य आजची 27 ऑगस्टला शिवतीर्थावर गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि गणपतीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहिले त्याची।